पुन्हा एकदा नमस्कार. आज आपण रांगेतील स्थान किंवा रांगेतील क्रमांक ह्या घटकावर आधारित आपण काही प्रश्न इथे समजून घेणार आहोत. प्रत्येक स्पर्धा परीक्षेला हा घटक सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि तो प्रत्येक वेळेस विचारला जातो आणि त्यामुळेच आज आपण या घटकावर आधारित काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण समजून घेणार आहोत. ऑर्डर अँड रँकिंग किंवा त्याला रॉ अँड रँकिंग असंही म्हणतात. तर ह्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, ते महत्त्वाचं काय ते आपण थोडक्यात समजून घेऊ. 2-4 गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवाव्या लागतात. त्या 2-4 गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या आहेत ते आपण या ठिकाणी बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय महत्त्वाचं असतं तर एक रांग असते किंवा एक लाईन असते. ती लाईन अशी असते. 2-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तेवढ्या आपण लक्षात ठेवल्या की त्या ठिकाणी आपल्याला सहज ते प्रश्न जमणार आहेत. एक रांग असते. आता ह्या रांगेचं वाचन कसं करायचं आपल्याला, तर ही जी रांग आहे तर इकडनं जर आपल्याला मोजायचे असतील तर त्याला म्हणायचं आपण उजवीकडून, ह्याला म्हणायचं आपण उजवीकडून किंवा त्याला म्हणूया आपण राईट. आणि इकडनं जर आपल्याला मोजायचे असतील तर त्याला म्हणणार आपण डावीकडून किंवा त्याला म्हणू आपण लेफ्ट असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे ही जी काही रांग असते त्या रांगेचं वाचन कसं करायचं आपल्याला, एक तर ते उजवीकडून आपल्याला मोजता येते किंवा डावीकडून आपल्याला ते मोजता येते, लेफ्ट अँड राईट. त्याच्यानंतर हेच आपल्याला या पद्धतीने पण आपल्याला मोजता येते. इकडनं जर आपल्याला मोजायचं असेल तर त्याला म्हणायचं आपण पुढून आणि इकडनं जर असेल तर त्याला म्हणायचं आपण मागून. बघा, या पद्धतीनेही आपल्याला ही लाईन मोजता येते. एक उजवीकडून आणि डावीकडून, दुसरं इकडनं असेल तर मागून आणि इकडनं असेल तर पुढून. या पद्धतीने आपल्याला या रांगेचं वाचन करायचे असते. हे एक महत्त्वाचं आहे. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय महत्त्वाचं असतं तर एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये काय विचारलं जातं तर याच्यामध्ये एक व्यक्ती असते. त्या व्यक्तीचा पुढून मागून मधून कुठेतरी नंबर दिलेला असतो. त्यामुळे एक व्यक्ती आपण ऑलवेज लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर या एका व्यक्तीला नंबर असतो. या एका व्यक्तीला काय असतं, नंबर असतं, पुढून किंवा मागून. आणि मग ह्या एका व्यक्तीला एकच नंबर असतो आणि त्याच्यानंतर ह्या व्यक्तीचं एक स्थान असते. ह्या 3 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. 3 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. काय काय, एक व्यक्ती असते, दुसरं एक नंबर त्या ठिकाणी असतो आणि एक त्या व्यक्तीला स्थान असते. ह्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ती व्यक्ती आहे ती पुढून नंबर असेल, मागून नंबर असेल, त्या व्यक्तीला एक निश्चित स्थान त्या ठिकाणी असेल. आणि ह्या 3 गोष्टी जर आपल्याला कळल्या तर आपल्याला या घटकावर आधारित प्रश्न हे सहज सोडवता येतील. त्यामुळे एवढ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. एवढ्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर मला असं वाटतं की हे चॅप्टर किंवा ह्या चॅप्टरवरील जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यास आपल्याला सोपे जाईल. आय होप ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या असतील तुम्ही. पहिला प्रश्न आपण लगेच सोडवायला घेऊ. पहिला प्रश्न आहे, एका रांगेत निलिमा उजवीकडून. आता एका रांगेत म्हटलं की बघा, एक रांग काढायची आपण अशी, आणि आपण ऑलवेज ज्याच्यात काही जास्त वेळ लागत नाही, जर प्रॅक्टिस चांगली असेल तर आपण एका मिनिटाच्या या प्रश्नाचं उत्तर आपण काढत असतो, आपल्याला काढता येतं. तर एका रांगेत निलिमा उजवीकडून. आता उजवीकडून म्हटलं की ही जी निलिमा आहे ती इकडनं येणार आहे. उजवीकडून ह्या इथं निलिमा उजवीकडून 12वी आहे, इकडनं ह्या इथं उजवीकडून. आता आपल्याला माहिती उजवीकडून म्हणजे ही राईट आणि ही लेफ्ट. तर ह्या इथं ही निलिमा आहेत, ह्या इथं उजवीकडून कितवी आहेत, 12वी आहे. आणि डावीकडून म्हणजे इकडनं ही 17वी आहे. 2 वेळा बघा, उजवीकडून 12वी, डावीकडून 17वी. तर त्या रांगेतील मुलांची संख्या किती, त्या रांगेतील मुलांची संख्या किती बघा येतं. उजवीकडून ही 12वी या ठिकाणी उभी आहे ती. तर हिच्या आता उजवीकडे किती विद्यार्थी आहेत, उजवीकडे आहेत 11,
मुले आहेत. आता ह्याच्या डावीकडे हा 17वा नंबर आहे, म्हणजे इकडे किती आहेत? 16 आहेत. बघा, निलिमाच्या उजवीकडे किती मुले आहेत? 11 आहेत. तिच्या डावीकडे किती आहेत? 16. हे 16 आहेत म्हणून इकडे कितवा नंबर आला? 17वा नंबर आला. हे 11 विद्यार्थी आहेत म्हणून इकडनं मोजले तर हिचा 12वा नंबर या ठिकाणी आहेत. मग आपल्याला काय विचारले? एकूण संख्या आपल्याला विचारली, त्या रांगेतील मुलांची संख्या किती? तर मुलांची संख्या जर किती असेल तर बघा, 16 अधिक हे 11 अधिक स्वतः एक निलिमा. निलिमाच्या डावीकडे 16, उजवीकडे 11 आणि ती स्वतः 1, असे किती झाले? जवळपास 16. 16 ने 11 27, 27 आणि 1 28. 28 एकूण विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. ही कन्सेप्ट आहे, ह्या कन्सेप्टने आपण सहज या ठिकाणी उत्तर काढू शकतो. दुसरी एक याची पद्धत आहे, ती पद्धत अशी आहे, जर आपल्याला एकूण जर उत्तर काढायचं असेल तर आपल्याला करायचं असतं R + L - 1, म्हणजे राईट नंबर, लेफ्ट नंबर आणि -1. राईट कडून किती आहेत? 12 अधिक लेफ्ट कडून किती आहेत? 17 आणि -1. म्हणजेच काय असेल? 12 आणि 17 29 - 1 बरोबर 28. आता एक वजा का करायचं आहे? तर ही जी निलिमा आहेत ती उजवीकडून आणि डावीकडून 2 वेळा तिला मोजलेलं आहेत, म्हणून 1 वेळा मायनस करायचं, म्हणून R + 1 - L ह्या पद्धतीने सुद्धा आपल्याला उत्तर काढता येतं. परंतु आपण ही कन्सेप्ट लक्षात ठेवली तर ह्याच्याने सुद्धा सहज आपण रेषा काढून उत्तर काढू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 28. दुसरा प्रश्न घ्या. रामच्या उजवीकडे, आता लगेच आपण काय करायचे? अशा प्रकारचा प्रश्न असेल तर लगेच आपण एक रेषा काढून घ्यायची. रामच्या उजवीकडे 13 मुले व डावीकडे 19 मुले आहेत. या इथे कुठेतरी या इथे राम आहेत. रामच्या उजवीकडे म्हणजे इकडे किती आहेत? 13 मुले आहेत व त्याच्या डावीकडे 19 मुले आहेत. लक्षात ठेवायचं, रामच्या ही जी बाजू आहेत ही झाली राईट साइड आणि ही झाली लेफ्ट साइड. रामच्या उजवीकडे 13 मुले आहेत आणि डावीकडे 19 मुले असल्यास त्या ओळीतील मधल्या मुलाचा क्रमांक किती? आता मधल्या ओळीचा क्रमांक जर आपल्याला काढायचा असेल त्या ओळीचा, तर त्याआधी एकूण संख्या पाहिजेत. मग एकूण किती संख्या असणार आहेत? एकूण संख्या असल्याशिवाय आपल्याला उत्तर मिळणार आहे का? बिलकुल मिळणार नाहीत. मग एकूण जर काढायचे असतील तर हे 19 अधिक हे 13 अधिक राम, हे किती झाले? 20 आणि 33. एकूण संख्या किती झाली? 33 झाली. आता एकूण संख्या जर 33 झाली असेल तर आपल्याला मधल्या मुलाचा क्रमांक हा काढता येईल. आपण काय करायचे? 33/2 करायचे. 33/2, 2ने भाग द्या, किती भाग जाईल? 2 1 राहिला /2. हे आपलं या ठिकाणी एक साधारण कॅल्क्युलेशन आहे, आपण लक्षात ठेवायचं. आता काय करायचं आपण? हा जो काही 16 आहे त्या ठिकाणी, या 16 मध्ये हा जो 16 दिसतोय, या 16 मध्ये ही जी बाकी आहे ती बाकी 1 मिळवायची आणि मग उत्तर येईल आपलं 17. ह्या पद्धतीने 17 उत्तर याचं असेल. एकूण किती आहेत? 33. 33 ला आपण 2 ने भागायचं, मग पूर्णांक संख्या 16 येईल. त्या 16 मध्ये जी बाकी आहे ती ऍड करायची. 16 अधिक 1 17. मधल्या मुलाचा क्रमांक किती असेल? मधल्या मुलाचा क्रमांक असेल 17 असेल. किंवा आपण या ठिकाणी असंही करू शकतो, एकूण संख्या 33 आहे तर 33 अधिक 1/2 असंही करू शकतो, म्हणजे 34/2 बरोबर 17. मधल्या मुलाचा क्रमांक या ठिकाणी असेल 17. या पद्धतीने सुद्धा आपण या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. रेषांच्या रांगेत रामच्या पुढे आता एक रेषांची रांग या ठिकाणी आहेत. बघा, हे रेषांची रांग आहेत, म्हणजे इकडनं काय झाली असेल? सुरुवात झाली असेल.
कारण रांग म्हटलंय की कुठून तरी एका ठिकाणी सुरुवात होत असते. तर ही रेषांची रांग आहेत. रामच्या पुढे 16 माणसे आहेत. म्हणजे ह्या इथे राम आहेत. रामच्या पुढे 16 माणसे आहेत. रामच्या पुढे 16 माणसे व मागे 28 माणसं आहेत. रामच्या पुढे 16 माणसे व मागे 28 माणसं उभी आहेत. मागून 9व्या क्रमांकावर असलेल्या रमेशचा समोरून कितवा क्रमांक असेल? बघा, आता रेषांची रांग आहेत. राम या ठिकाणी उभा आहेत, संपलेले आहेत. ह्या स्टेटमेंटवरून आपल्याला काय लक्षात येईल? या स्टेटमेंटवरून आपल्या काय लक्षात येईल? तर एकूण माणसे किती? तर एकूण माणसे असतील 16 अधिक 28 अधिक 1. बघा, एकूण माणसे किती? रामच्या पुढे 16, रामच्या मागे 28 आणि स्वतः राम, हे झाले एकूण माणसे. हे 16 आणि 28 किती झाले? 44. 44 आणि 1 45. एकूण माणसे 45 झाले. आता ह्या 45 माणसामधून ही दुसरी लाईन घ्या. ह्या दुसऱ्या लाईन मध्ये ही लाईन आहे 45 मुलांची लाईन आहे. ही लाईन आहे 45 मुलांची. आता या एकूण मध्ये मागून 9व्या क्रमांकावर, म्हणजे इकडनं 9व्या क्रमांकावर कोण आहे? रमेश. मागून 9व्या क्रमांकावर रमेश आहेत. तर या रमेशचा पुढून क्रमांक कितवा असा आपल्याला ठिकाणी विचारलेला आहे. बघायचं, मागून 9व्या क्रमांकावर असलेल्या रमेशचा समोरून कितवा क्रमांक असेल? मागून 9वा क्रमांक आहे, तर पुढून कितवा क्रमांक असेल? एकूण किती आहेत? 45. आता लगेच आपल्याला जमणार आहे. एकूण 45 आहेत. 45 मधून रमेश सहित 9 गेले इकडे, रमेश सहित 9 झाले इकडे. म्हणजे 45 वजा 9 करा, म्हणजेच 45 वजा 9 करा 36. म्हणजे या इथं किती असतील? 36 असतील. रमेशच्या पुढे 36 माणसे असतील. रमेशच्या मागे 8 माणसे असतील. बघा आता 45 झाले का? हे 36, हे 8, 44 आणि रमेश 1 45. म्हणजे रमेशच्या पुढे जर 36 माणसं असतील तर रमेशचा पुढून कितवा क्रमांक असेल? हा एक 36 आणि तो एक स्वतः, म्हणजेच 37वा क्रमांक असेल. रमेशचा त्या रांगेत समोरून कितवा क्रमांक असेल? 37वा क्रमांक असेल. तर ह्या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. चौथा प्रश्न बघा, एका रांगेत समाधानचा दोन्हीकडून 24वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत किती मुले आहेत? सेम, पुन्हा वेगळं काही करायचं नाही. एका रांगेत समाधानचा म्हणजे रांग काढायची. एका रांगेत समाधानचा दोन्हीकडून 24वा क्रमांक आहे. ह्या इथं समाधान आहेत, दोन्हीकडून, म्हणजे इकडनं सुद्धा 24वा, इकडनं सुद्धा 24वा आहे. तर त्या रांगेत किती मुले होती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. म्हणजेच काय करायचं आपल्याला माहित आहे, इकडनं पण 24, इकडनं पण 24, म्हणजे इकडे 23 आहेत, इकडे 23 आहेत. म्हणजे एकूण जर काढायचं असेल आपल्याला तर 23 अधिक हे 23 आणि समाधान स्वतः 1, म्हणजेच 47 असं या ठिकाणी असेल. म्हणजे एकूण किती असतील? 47 असतील. जर आपण हे रांग काढली तर. आणि विदाउट रांग काढून सुद्धा आपण या ठिकाणी सहज काढू शकतो. दोन्हीकडून 24 आहेत, म्हणजे राईट प्लस लेफ्ट मायनस 1, म्हणजेच 24 अधिक 24 बरोबर वजा 1. 24 आणि 24 48 वजा 1 बरोबर 47. हे डायरेक्टली सुद्धा आपण करू शकतो. 24 दुने 48, 48 मधून 1 वजा केलं 47. त्या रांगेत किती मुले आहेत? तर 47 मुले आहेत. 25 मुलांच्या रांगेत
25 मुलांच्या रांगेत, ही एक रांग आहे या ठिकाणी, 25 मुलांच्या रांगेत किसन व चक्रधरच्या मध्ये 4 मुले असून चक्रधरचा मागून 12वा क्रमांक आहे. मागून 12वा क्रमांक आहे. चक्रधरचा मागून इथे आहेत चक्रधर, चक्रधरचा मागून क्रमांक आहे 12वा. बघा लक्ष द्यायचं असेल, 25 मुलांच्या रांगेत किसन व चक्रधरच्या मध्ये 4 मुले, चक्रधरचा मागून 12वा क्रमांक आहे असल्यास चक्रधरच्या पुढे, चक्रधरच्या पुढे, पुढे म्हणजे इकडे असणार, लक्षात ठेवा, चक्रधरच्या पुढे म्हणजे इकडे असणार आहे. मग चक्रधरच्या पुढे कोण असणार आहेत? किसन. म्हणजे या ठिकाणी आईचं चक्रधर, तर या ठिकाणी कोण असणार आहेत? किसन. लक्षात येतंय काय? समजून घेण्याचा प्रयत्न करा. 25 मुलांच्या रांगेत किसन व चक्रधरच्या मध्ये 4 मुले असून चक्रधरचा मागून 12वा क्रमांक आहे असल्यास चक्रधरच्या पुढे असणाऱ्या किसनचा, ह्या किसनचा समोरून कितवा क्रमांक आहे? म्हणजे किसनचा आपल्याला समोरून इकडनं क्रमांक विचारलेला आहे. तर आपण लक्षात ठेवायचं. आता बघायचं तर ह्या दोघांच्या मध्ये किती मुले आहेत? 4 मुले आहेत. दोघांच्या मध्ये किती मुले आहेत? 4 मुले आहेत. म्हणजे ह्या इथे असतील 4 मुले. आता एकूण मुलांची रांग किती आहेत? 25. 25 म्हणजे चक्रधर सहित हे किती झाले? हे 12. 12 आणि 4 16. आता 16 म्हणजे इकडे किती असतील? एकूण 25 आहे, तर किती असतील? 9 असतील. म्हणजेच हे इथं असतील 8 आणि स्वतः हा किसन. अशी ही 25 मुलांची लाईन आहे. बघ, आलं हे लक्षात? पुन्हा एकदा सांगतो. 25 मुलांच्या रांगेत किसन व चक्रधरच्या मध्ये 4 मुले आहेत. चक्रधरचा मागून 12वा क्रमांक आहे. चक्रधरच्या पुढे असणाऱ्या किसनचा समोरून आपल्याला नंबर विचारलेला आहे. मग हा नंबर काढण्याच्या आधी 25 मुलांची लाईन तयार झाली का? बघा, चक्रधरचा मागून 12वा क्रमांक आहेत. म्हणजे हे किती झाले? हे झाले 12 विद्यार्थी झाले. या दोघांच्या मध्ये हे 4 आहेत, अधिक 4, आणि हा किसन इथं 1 आहेत, म्हणजे अधिक 1 किसन, आणि किसनच्या पुढे किती असणार आहेत? अधिक 8. किती झाले? हे झाले 25. म्हणजे ही 25 मुलांची लाईन तयार झाली का? येस, 25 मुलांची लाईन तयार झाली. मग आता किसनचं आपल्याला काय विचारलंय? समोरून क्रमांक विचारलेला आहे. तर किसनच्या पुढे आहेत 8 आणि तो कितवा आहे? 9वा. म्हणजे किसनचा क्रमांक आहे या ठिकाणी 9वा. आय होप विद्यार्थी मित्रांना प्रश्न समजत असतील. ह्याच पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत आणि इझी आहेत. मला असं वाटतं आपण प्रॅक्टिस केली तर 1 मिनिटाच्या आत या पद्धतीने आपण प्रश्नाची उत्तरं काढू शकतो. आणि मला असं वाटतं की आपण याच पद्धतीने ह्या प्रश्नांची उत्तरं सोडवायला पाहिजे, कारण हे कन्सेप्ट आहे. इथं काही वेगळं कुठल्याही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे नाहीत. एक लाईन काढायची आणि त्याच्यामध्ये जे काही नंबर्स दिले असतील ते नंबर्स आपण मांडून घ्यायचे असतात. 6वा प्रश्न, दोन्हीकडून 12वा क्रमांक असणाऱ्या अक्षयचा, बघा पुन्हा सिमिलर एक रांग काढा. दोन्हीकडून 12वा क्रमांक असणारा अक्षय रांगेत मध्यभागी उभा आहेत. म्हणजे या इथं कोण आहेत? अक्षय आहेत. या इथं आहे अक्षय. दोन्हीकडून 12वा क्रमांक आहेत. इकडनंही 12वा क्रमांक आहेत आणि इकडनं सुद्धा 12वा क्रमांक त्याचा आहे. बघा, दोन्हीकडून 12वा क्रमांक आहेत आणि तो मध्यभागी आहेत. म्हणजेच अक्षयच्या पुढे 11 आणि अक्षयच्या मागे 11 ह्या पद्धतीने या ठिकाणी असतील. 11 आणि 11 22, 22 आणि 1 म्हणजेच एकूण या ठिकाणी 23 माणसं असतील. एकूण किती माणसं असतील? 23 माणसं या ठिकाणी असतील. तर मागून 7व्या क्रमांकावर असणारी छाया समोरून कितव्या क्रमांकावर उभी असेल? आता सिमिलरली तुम्ही इथं सुद्धा काढू शकतात. इथं सुद्धा तुम्ही काढू शकतात. वेगळ्या ठिकाणी पुन्हा आपल्याला लाईन काढायची गरज नाही, पण समजण्यासाठी आपण काढतो की मागून 7व्या क्रमांकावर असणारी छाया, म्हणजेच ह्या इकडनं कितव्या क्रमांकावर आहेत? 7व्या क्रमांकावर असणारी छाया, 7व्या क्रमांकावर असणारी छाया समोरून इकडनं ती कितव्या क्रमांकावर उभी असेल? आता एकूण किती आहेत? 23 आहे.
23 मधून हे 7व्या क्रमांकावर म्हणजे 7 गेले, इकडे किती असतील? 16 असतील. इकडे किती माणसं असतील? 16 असतील, कारण एकूण किती आहेत? 23 आहे. आता 23 म्हणजे छायाचा मागून कितवा क्रमांक आहे? 7वा. आणि इकडे किती असतील मग? 16. आता एकूण होतंय का बघा, हे 16 अधिक छायासहित हे 7 म्हणजे हे किती झाले? 23. हे किती झाले? 23. म्हणजे छायाच्या पुढे 16 आणि त्या 16 मध्ये ती स्वतः एक ऍड करा म्हणजे 17. म्हणजे छायाचा समोरून कितवा क्रमांक असणार आहेत? 17वा असणार आहे. छायाचा समोरून कितवा क्रमांक असणार आहेत? 17वा क्रमांक असणार आहे. अभिषेकचा रांगेत समोरून 10वा क्रमांक असून अनिलचा मागून 16वा क्रमांक आहे. दोघांच्या मध्ये 2च मुले असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले असावीत? त्या रांगेत किती मुले असावीत? अभिषेकचा समोरून म्हणजे आपण पुन्हा एक लाईन काढून घ्यायची, अशी लाईन काढून घ्या. अभिषेकचा समोरून 10वा क्रमांक आहे म्हणजे इकडनं अभिषेक आहे, त्याचा क्रमांक आहे 10वा. अभिषेकचा 10वा क्रमांक आहे. अनिलचा मागून हे इकडनं हे इथं आहे अनिल, त्याचा क्रमांक आहे 16वा. आणि या दोघांच्या मध्ये 2च मुले आहेत म्हणजे या दोघांच्या मध्ये 2च मुले असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले असतील? तर या रांगेत एकूण किती मुले असतील? एकूण किती मुले असतील? तर बघा, हे किती झाले? 10 अधिक 16 अधिक 2 म्हणजेच 28. त्या रांगेत एकूण किती मुले असतील? 28 मुले असतील. कारण अभिषेकचा समोरून 10वा आहेत म्हणजे हे 10, त्याच्यानंतर अनिलचा मागून 16वा क्रमांक आहेत म्हणजे हे 16 आणि ह्या दोघांच्या मध्ये 2 आहेत म्हणजे हे किती झाले आता? 16. 16 आणि 2 18, 18 आणि 10 28. एकूण 28 मुले या ठिकाणी असतील. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मला वाटतं या ठिकाणी आपल्याला आणखीन दुसरा प्रश्न आपलं दुसऱ्या पद्धतीने सुद्धा या ठिकाणी उत्तर काढता येईल. आपण तर काढण्याचा प्रयत्न करू. बघा इथे ही दुसरी लाईन आहे. हे इथे अनिलचा हा इथं अनिल असेल, अनिलचा 16वा क्रमांक आहे त्या ठिकाणी. अनिलचा 16वा क्रमांक आहे. आणि ह्या इथून जर इकडं आलो आपण तर ह्या इथं असेल अभिषेक. ह्याचा क्रमांक आहे 10वा. आणि या दोघांच्या मध्ये या ठिकाणी असणार आहेत 2 मुले असणार. ह्या पद्धतीने आपल्याला सुद्धा या ठिकाणी उत्तर हे काढता येईल. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय काढता येईल? अनिलचा समोरून 10वा आहे आणि ह्याचं अनिलचं इकडनं 16वा आहेत आणि अभिषेकचं इकडनं 10वा आहेत आणि या दोघांच्या मध्ये किती आहेत? या दोघांच्या मध्ये आहेत 2 मुले आहेत. तर या ठिकाणी आता किती असेल असा हे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर आता काय असणार या ठिकाणी? नक्कीच एकूण 28 आले तर ह्याच्यापेक्षा या ठिकाणी कमी असणार आहेत. मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर काय काढायचं? तर आपल्याला ह्याच्यावरूनच काढायचं, बाकी काही नाही. हे इथून हे 16 झालं, हे इथून हे 16 झाले. बघायचे आता इथे ह्या इथं अभिषेक आहेत. अभिषेकचा 10वा क्रमांक आहे. व्यवस्थित लक्ष द्या. ह्या इथं कोण आहेत? अभिषेक आहेत. ह्या इथे कोण आहेत? अभिषेक आहेत. अभिषेकचा कितवा क्रमांक आहे? 10वा क्रमांक आहे. मग अभिषेकच्या बघा लक्ष द्या, अभिषेकच्या डाव्या बाजूला किती माणसं असतील? किती मुले असतील? अभिषेकचा 10वा क्रमांक आहेत. अभिषेकच्या डाव्या बाजूला किती असतील आता? तर 9 असतील. 9 मुले असतील. बरोबर आहे. अभिषेकच्या डाव्या बाजूला किती मुलं असतील? 9 असतील. 9 असतील बघा. मग हे 2, अनिल 1, 3
आणि इकडे 6. 9 माणसं झाली का बघा, 9 माणसं झाली का बघा. अभिषेक इथं 10 आहेत. अभिषेकच्या डाव्या बाजूला 9 माणसं असतील, 9 मुले असतील. मग 9 कोणते आहेत? हे मधले 2, अनिल 1 आणि 1 6. 6 7 8 आणि 9 झाले. या पद्धतीने आपल्याला याची रचना करता येते. आणि मग आपल्याला एकूण काढायचे पुन्हा. आता पुन्हा काय करायचं आपल्याला? एकूण मुले काढायचे आहेत. आता एकूण कसे काढणार? बघायचे कुठलेही तुम्ही विचार करा. आता आपण अभिषेकला घेतले म्हणून आपण तसा विचार करूया. या इथून अनिलचा कितवा क्रमांक आहे? 16वा. अनिलचा कितवा क्रमांक आहे? 16वा. आणि अनिलच्या डाव्या बाजूला किती मुलं आहेत? 6. म्हणजे 16 आणि 6 किती झाले? 22. 16 आणि 6 किती झाले? 22 झाले. म्हणजे एकूण किती आहेत? 22. या इथे एकूण किती आहेत? 28. या पद्धतीने सुद्धा आपल्याला उत्तर करता येतं. मग या प्रश्नाचे उत्तर आहे एक 28 आणि दुसरा आहे 22. हा लक्षात. म्हणजे जास्तीत जास्त किती? जास्तीत जास्त किती मुले असतील या पद्धतीने? तर जास्तीत जास्त किती असणार आहेत? 28. आणि कमीत कमी दुसरा आहे कमीत कमी. तर कमीत कमी किती असणार आहेत? 22 मुले या ठिकाणी असणार आहेत. कारण ह्या दोन्ही सिच्युएशन्स या ठिकाणी क्रिएट होताना आपल्याला दिसत आहेत. ओके, आय होप हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, परंतु तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि हा प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, लेक्चर जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही चॅनल सबस्क्राईब करून घ्या. 8वा प्रश्न बघा. एका रांगेत पायल 7व्या स्थानावर उभी आहेत. आपण डायरेक्टली रांग काढून घ्यायची. पायल 7व्या स्थानावर उभी आहेत. दाखवा इथं ही पायल 7व्या स्थानावर उभी आहेत. जर मध्यभागी उभ्या असलेल्या प्रथमेशचा क्रमांक 13 असेल तर रांगेत विरुद्ध टोकाकडून पायल कोणत्या स्थानावर उभी आहेत? बघा, आपल्याला पायलचाच नंबर विचारलेला आहे. एका रांगेत पायल 7व्या स्थानावर उभी आहेत तर त्या रांगेत विरुद्ध टोकाकडून पायल कोणत्या स्थानावर आहेत? प्रश्न लक्षात आलाय का तुमचा? इकडनं पायलचा क्रमांक विचारलेला आहे. मग इकडनं पायलचा क्रमांक विचारला असेल तर तुम्हाला काय माहिती असायला पाहिजे? एकूण मुले आपल्याला ठिकाणी एकूण जी संख्या आहे ती एकूण संख्या आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता एकूण संख्या काय आपण कशावरनं काढू शकतो? मध्यभागी उभ्या असलेल्या प्रथमेशचा क्रमांक 13वा आहे. मध्यभागी 13वा आहेत. मध्यभागी 13वा असेल तर त्याच्या उजव्या बाजूला 12 आणि डाव्या बाजूला 12. 12 आणि 12 24. 24 आणि 1 25. एकूण विद्यार्थी संख्या, एकूण माणसांची संख्या किती आहे? 25. आलं लक्षात. मध्यभागी प्रथमेश उभा आहे, त्याचा क्रमांक काय आहे? 13. बघा इथे इथं प्रथमेश आहेत. इकडनं 13वा, इकडनं 13वा. म्हणजे इकडे 12, इकडे 12 आणि तो 1. म्हणजे एकूण किती संख्या झाली? 25 संख्या झाली. मग ही 25 संख्या जर आपल्याला काढता आली तर आपल्याला काय विचारले? विरुद्ध टोकाकडून, म्हणजे इकडनं पायल 7वी आहे तर इकडनं कितवी? एकूण किती आहेत? एकूण माणसं किती आहेत? 25 आहे. म्हणजे हे 7 झाले आणि याचे किती असतील? 18. 18 आणि 7 25. म्हणजे इकडनं कितवा नंबर असेल? इकडनं असेल 19वा नंबर. आलं लक्षात. पायलचा इकडनं कितवा नंबर असेल? विरुद्ध टोकाकडनं 19वा असेल. कारण 18 19 इकडं माणसं किती असतील? 6 असतील. म्हणजे 18 आणि 7 24. 24 आणि 1 पायल 25. 18 आणि मग पायल 19वा. तिचा नंबर असेल 19वा असेल. पंचवीस मुलांच्या रांगेत उमेशच्या डावीकडून 18वा व महेशचा उजवीकडून 16वा क्रमांक आहे. तर दोघांच्या दरम्यान किती मुले असतील? बघा इथे असाच एक प्रश्न आपण यादी बघितला, तसाच हा प्रश्न आहे. 25च मुलं आहेत, जास्त मुलं नाहीत. आणि या जो नंबर आहेत, एकाचा 16वा आणि दुसऱ्याचा 16वा आहे.
या दोघांची बेरीज केली तर 16 आणि 18 34. या दोघांची जर आपण बेरीज केली तर 34 होतात. आणि इथे किती आहेत? 25. म्हणजेच या ठिकाणी काय करायला लागणार आहे आपल्याला? उमेशचा डावेकडून म्हणजे इकडनं, डावेकडून इकडनं उमेशचा कितवा क्रमांक आहे? 18वा आहे. व्यवस्थित लक्ष द्या, कारण एकूण मुले किती आहे? फक्त 25 आहेत. मग डावेकडून उमेशचा 18वा आहे. जर 18वा असेल तर इकडे किती मुलं असतील? हे 18 झाले, इकडे असतील 7. लक्ष द्या व्यवस्थित. उमेशचा डावीकडून 18वा क्रमांक आहे, तर उमेशच्या उजवीकडे किती असतील? 7 असतील. महेशचा उजवीकडून 16वा क्रमांक आहे, म्हणजे महेशचा इथून इकडे 16वा क्रमांक आहे. महेशचा इथून कितवा क्रमांक आहे? 16वा क्रमांक आहे. तर या दोघांच्या मध्ये किती असतील असं आपल्या ठिकाणी विचारलेलं आहे. आता बघा, महेशचा इकडनं 16वा आहे, तर महेशचा ह्या बाजूला किती असतील? सिंपल आहे, आयोग तुम्हाला येईल. महेशचा उजवीकडून 16वा क्रमांक आहे, तर 25 मुलांच्या रांगेत महेशच्या डावीकडे किती असतील? तर ह्या ठिकाणी असतील 9. किती असतील? 9 असतील. आले लक्षात? महेश सहित 16 आणि 9 25. महेशचा विचार केला तर ही सिच्युएशन, उमेशचा विचार केला तर ही सिच्युएशन. आपल्याला प्रश्न काय विचारले? या दोघांच्या दरम्यान किती मुले असतील? तर बघा, येथे हे 7 झाले, हे 9 झाले, आणि उमेश एक स्वतः, महेश एक स्वतः. म्हणजे महेश आणि यांचा विचार केला तर हे झाले 10, हे 7, आणि उमेशचा विचार केला तर हे झाले 8. एकूण किती झाले? 18. 25 मधून 18 गेले, राहिले किती? 7. या दोघांच्या मध्ये असतील 7 मुले. हा लक्षात? दोघांच्या मध्ये किती असतील? 7 मुले असतील. बघा व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. 25 मुलांच्या रांगेत 25च मुलं आहेत, जास्त नाहीत. म्हणून सुरुवातीला काय केलं आपण? उमेशचा डावीकडून 18वा क्रमांक आहे, म्हणजे उमेशच्या उजवीकडे किती असतील? 7. 18 आणि 7 25च मुलं आहेत. ओके. दुसरं, महेशचा उजवीकडून 16वा क्रमांक आहे, हा 16. मग त्याच्या डावीकडे किती? 9. एकूण 25च मुलांची रांग आहे, त्यामुळे आपण जास्त काही घेऊ शकत नाहीत. मग या दोघांच्या मध्ये आपल्याला विचारलंय. मग उमेशच्या इकडे किती झाले? 7. महेशच्या इकडे किती आले? 9. 9 आणि 7 किती झाले? 16. आणि हे 2 18. म्हणजे एकूण किती झाले? इथून हे इकडे 18. या दोघांच्या मध्ये किती असतील? 7. 18 आणि 7 25. 18 आणि 7 25. ओके. तर मध्ये किती मुलं असतील? 7 असतील. आय होप लक्षात आलं असेल. व्हिडिओ पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न करा. 10वा प्रश्न. एका रांगेत कवितेचा सुरुवातीपासून 28वा शेवटून 32वा क्रमांक आहेत. बघा, आता आपल्याला ह्याच्यावरनं एकूण संख्या काढता येईल. एकूण संख्या एका रांगेत कवितेचा सुरुवातीपासून 28वा शेवटून 32, म्हणजेच R + L - 1, म्हणजे सुरुवातीला 28 शेवटून 32 वजा 1, म्हणजे 28 आणि 32 किती झाले? 60. 60 वजा 1 59. एकूण आलं लक्षात? एकूण व्यक्तींची संख्या किती झाली? 59. हे आपण लक्षात ठेवायचं. बघा, बाकी पुढे न जाता आपल्याला काय कळलेले? 59 व्यक्ती झालेले आहेत. पुढे याच रांगेत मध्यभागी असणाऱ्या सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहेत. एक रांग काढून घ्या आपण पुन्हा सिमिलर या पद्धतीने. एकूण माणसे आपल्याला कळलेली आहेत. याच रांगेत मध्यभागी असणारी सुवर्ण, हे इथं मध्यभागी कोण आहेत? सुवर्ण मध्यभागी उभी आहेत. आता सुवर्ण मध्यभागी उभी आहे, तर तिचा क्रमांक कितवा असेल? आपल्याला माहिती आहे 59 आहेत. 59 भागिले 2 करा, किंवा 59 + 1 भागिले 2 म्हणजे 30.
सुवर्णाचा क्रमांक कितवा आहे? सुवर्णाचा क्रमांक आहे 30वा. इकडनं पण 30वा आहे, इकडनं पण 30वा आहे. ओके. सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहेत. सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहेत. सुवर्ण व मनीषा यांच्यामध्ये 10 मुली आहेत. म्हणजे सुवर्णाच्या मागे बघा, समजून घ्या, सुवर्णाच्या मागे इकडे मनीषा उभी आहे आणि या दोघांच्या मध्ये 10 मुली आहेत. या दोघांच्या मध्ये 10 मुली आहेत. तर रांगेत मनीषाचा मागून क्रमांक कितवा? बघा, मनीषाचा मागून क्रमांक कितवा? ओके, इझी आहेत, समजून घ्या. ही सुवर्ण आहेत. सुवर्णाच्या इकडे टोटल किती असणार आहेत? बघा, किती मुलं असणार आहेत? लक्षात येते काय? 29. इकडे 29, इकडे 29. 29 दूने 58, 58 आणि 30 होत आहे 59. टोटल किती आहेत? 59 आहे. म्हणजे सुवर्णाच्या पाठीमागे एकूण किती असणार आहेत? 29 मुली असणार आहेत. एकूण किती मुली असणार आहेत? 29. आता बघा, त्या 29 पैकी सुवर्णाच्या आणि मनीषाच्या मध्ये 10 आहेत आणि ती मनीषा एक, म्हणजे 11 झाल्या. म्हणजे किती राहिल्या? 18. म्हणजे मनीषाच्या मागे इकडं 18 राहिल्या. बघा, सुवर्णाच्या मागे किती मुली पाहिजेत? 29 मुली पाहिजेत. आहे का? बघा आता, 18, मनीषा एक, 19, 19 आणि 1, 10, 29. आले लक्षात? सुवर्णाच्या मागे किती मुलं पाहिजेत? किती मुली पाहिजेत? 29 पाहिजेत. मग हे इथून 18, मनीषा एक, 19, मनीषा आणि सुवर्णाच्या मध्ये 10, 29 झाले. ओके. आपल्याला काय विचारले? मनीषाचा मागून क्रमांक कितवा? हे 18 आणि हे 19. मनीषाचा मागून 19वा क्रमांक आहेत. मनीषाचा मागून 19वा क्रमांक आहेत. एका रांगेत सविताच्या उजवीकडे 15 मुलं आहे व डावीकडे 11 मुली उभ्या आहेत. पुन्हा सिमिलर लाईन काढून घ्या. सिमिलर, जास्त वेळ जात नाही आपला. एका रांगेत सविताच्या उजवीकडे, या इथे सविता आहेत, तिच्या उजवीकडे 15 मुले व डावीकडे 11 मुली आहेत. याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या कविताचा क्रमांक कितवा? बघा, आपल्याला काय विचारलेले? याच रांगेत, आता मध्यभागी इथे कविता उभी आहेत. याच रांगेत मध्यभागी कविता उभी आहेत. मध्यभागी कविता जर आपल्याला नंबर काढायचा असेल तर त्यासाठी आपल्याला एकूण मुलींची संख्या काढावी लागेल. काय करावं लागेल? एकूण मुलींची संख्या आपल्याला काढावी लागेल. मग एकूण मुलींची संख्या कशी काढणार? बघा, इथे एका रांगेत सविताचा उजवीकडे 15 मुली आहेत, 15 मुली आहेत आणि डावीकडे 11 आहेत. म्हणजेच 15 अधिक 11 अधिक ती स्वतः 1, म्हणजेच 27 मुली आहेत. या रांगेत किती मुली आहेत? 27. कारण सविताच्या उजवीकडे 15 आहेत, सविताच्या डावीकडे 11 आहेत आणि ती सविता स्वतः 1. 15 आणि 1 16, 16 आणि 11 27. एकूण किती आहे? 27. प्रश्न काय विचारले आहेत? मध्यभागी कविताचा क्रमांक कितवा? सिंपल आहेत, हा 27 आहेत. 27 अधिक 1 बरोबर 28 भागिले 2 बरोबर 14. म्हणजेच हिचा कितवा क्रमांक आहे? 14वा. दोन्हीकडनं कितवा क्रमांक आहे? 14वा. पुन्हा कन्फर्म करून घ्या. कविताच्या उजवीकडे किती मुली? 13. डावीकडे किती मुली? 13 आणि स्वतः एक कविता, किती झाल्या? 27. ओके. या पद्धतीने आपल्याला उत्तर हे कन्फर्म करता येते. तर त्या कवितेचा क्रमांक आहे 14वा. कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. तर प्रत्येक रांगेत 15 मुले असतील तर मैदानावरील कवायतीसाठीच्या सर्व मुलांची संख्या किती? बघा, जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले आहेत प्रत्येक रांगेत. म्हणजेच अशा जेवढ्या रांगा आहेत तेवढ्याच. म्हणजे हे एक रांग आहेत,
जर प्रत्येक रांगेमध्ये 15 मुले असतील तर ही एक रांग आहे, या रांगेमध्ये 15 मुले असतील, तर अशा एकूण रांगा किती आहेत? तर रांगा सुद्धा तेवढ्याच आहेत, जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले आहेत. म्हणजे एका रांगेमध्ये 15 आहे मुले, तर अशा रांगा सुद्धा किती आहेत? अशा रांगा सुद्धा किती आहेत? 15 आहेत. आलं का लक्षात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आलं लक्षात? म्हणजे इकडनं एका रांगेमध्ये 15 मुलं आहेत, तर इकडं रांगा सुद्धा किती आहेत? 15 आहेत. तर सर्व मुलांची संख्या किती? म्हणजे काय झालं या ठिकाणी? इकडे 15 आणि इकडे 15, म्हणजे काय झालं या ठिकाणी? बघा काय झालं या ठिकाणी? इकडे 15 आणि इकडे सुद्धा काय झाले? 15 झाले. म्हणजेच काय झाले? 15 गुणिले 15, 15 गुणिले 15 किती? 225. म्हणजेच सर्व मुलांची संख्या किती असतील? 225 असतील. ओके, तर थँक्यू. आज आपण रवान रँकिंग किंवा रांगेचे स्थान क्रमांक हा एक महत्त्वाचा चॅप्टर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या परीने जास्तीत जास्त चांगलं मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. यानंतर पुन्हा एका नवीन टॉपिक सहित पुन्हा एकदा भेटू आपण. तोपर्यंत आपण थांबूया. सगळ्यांना थँक्यू.